शेतकरी मित्रांनो नमस्कार. कलिंगड म्हणजे टरबूज या पिकामध्ये आळवणी म्हणजे ज्याला ड्रेंचिंग म्हटलं जातं आपण, हे कसं केलं पाहिजे? हे डायरेक्ट ड्रिपनं सोडलं पाहिजे का प्रत्येक रोपाला थोडं थोडं घातलं पाहिजे? किती घातलं पाहिजे? ह्याचा उपयोग होतो का नाही आणि काय आहे? ह्या सगळ्या विषयाबद्दल बोलायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण कलिंगडची रोपं लावतो त्यावेळेला ड्रेंचिंग किंवा आळवणी हा प्रकार बऱ्याच लोकांच्या कानावर आला असेल, पण ह्यामध्ये बरीच लोक म्हणतात की किंवा बऱ्याच दुकानामधनं रिकमेंडेशन केलं जातं किंवा बरेच कन्सल्टंट हे पॅटर्न राबवले जातात की डायरेक्ट तुम्ही प्रत्येक रोपाला आळवणी घालण्यापेक्षा डायरेक्ट बॅरलमध्ये डबल प्रमाण करा. म्हणजे समजा आता अर्धा लिटरचा डोस आहे तर त्याच्या जागी तुम्ही 1 लिटर डायरेक्ट ड्रीपमधनं सोडून द्या, तुमचं काम होऊन जाईल. तर हे योग्य आहे का? ज्या बऱ्याच लोक किंवा आपल्यासारखी लोक आम्ही रिकमेंडेशन करत असतो की प्रत्येक रोपाला तुम्ही थोडं थोडं घातलं पाहिजे. डिटेल बोलूया. पहिलं महत्वाचं की आळवणी म्हणजे काय आणि का करायचं आहे. आता तुम्ही माझे ह्याच्या आधी जुने व्हिडिओ बघितला असेल किंवा मॅन्युअल मध्ये पण मी थोडं स्पष्ट असलेलं आहे सगळं की कलिंगड टरबुजाचं आपलं मॅन्युअल आहे, अतिशय चांगलं केलेलं आहे. अजून जे कोणी शेतकरी आपलं घेतले नसतील मॅन्युअल, त्याने आजच मॅन्युअल घ्या. कारण काय, ह्या मॅन्युअलमुळं पहिल्यापासून लावणीपासून काढणीपर्यंत नक्की करायचं काय आहे आणि काय चुका होतात आणि विनाकारण जे आपण एक्स्ट्रा खर्च करतो ते खर्च वाचण्यासाठी खूप छान मॅन्युअल केलेलं आहे. फक्त 300 रुपयाला हे मॅन्युअल तुम्हाला घरपोच मिळालंय शेतकरी मित्रांनो. कारण का ते पोच करायला बऱ्यापैकी 60-100 रुपये खर्च आहे आपल्याला स्पीड पोस्टनं, तरी पण आपण ते मॅन्युअल पोच द्यायला तुम्हाला आणि ते मॅन्युअल प्रिंटिंगलाच आपल्याला बऱ्यापैकी 150-200 रुपये खर्च आलेला आहे. तर आपल्याला त्यातनं प्रॉफिट नको आहे. फक्त माझा जो काही शेतकरी आहे कलिंगडचा, आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून जो शेतकरी प्रॅक्टिस करत आलेला आहे, तर त्या शेतकरी दादाचं कलिंगड चांगलं व्हावं ह्यासाठी आपण ते मॅन्युअल तयार केलं आहे. तर नक्की आजच मागवून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा खूप होणार आहे. तर आता जे आपण रिकमेंडेशन करतो की बाबा बेसल डोस टाकायचं नाही आहे आपल्याला, आणि ज्या वेळेला ते छोटं रोप, आता रोप तर पूर्वी बघायचं की बाबा मोठ्या ह्याच्यात यायची की मोठा स्पेस असायचा, जो ट्रे असायचा तर मोठ्या ट्रे मध्ये रोप मिळायची. पण आजकाल एकदम छोटे 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 ट्रे आलेले आहेत, कारण का रोपाचं कॉस्टिंग कमी पाहिजे आपल्याला, त्या हिशोबानं छोटे ट्रे मध्ये मिळतात आपल्याला. तर ज्या वेळेला आपण रोप लावतो जमिनीमध्ये, तर त्यावेळेला ती मुळं बाहेर पडून त्याचं अन्न घ्यायला तेवढं ते हळूहळू डेव्हलप होत असतं. जसं की लहान बाळाला आपली आई चमच्यानं दूध पाजते, तर ते हळूहळू डेव्हलप होतं आणि नंतर ते स्वतः स्वतः खायला लागतं. तर तीच ट्रीटमेंट आपल्याला इथं करावी लागते. तर त्याच्यासाठी आळवणी नावाचा प्रकार हा खूप महत्वाचा आहे. मग आता आळवणी हा महत्वाचा आहे, पण मग घातलं कसं पाहिजे? ड्रिप तर आहे, ड्रिपच्या शेजारीच रोप आहे, मग डायरेक्ट ड्रिपनं आम्ही औषध सोडतो आणि काम होऊन जातं, हे बऱ्याच लोकांना वाटतं आणि आम्ही डबल औषध घेतो. मग हाच प्रकार झाला की बाळाला चमच्यानं दूध पाजण्याच्या ऐवजी जन्मलेल्या बाळाला तुम्ही डायरेक्ट बॉटल त्याच्या तोंडात द्यायला तुझं तू घे म्हणून सांगालोय आपण. मग त्या बॉटलमध्ये भरपूर दूध आहे, ते किती घ्यायचं तेवढं घेऊ दे, असं होत नसतं. ज्या वेळेला ते रोप छोटं असतं त्यावेळेला त्याला हार्डली 30 ते 40 मिली कपॅसिटी असते त्याची ऍक्सेप्टन्सची. तिथं विनाकारण खत जास्त होत नाही. ह्या सगळ्यामध्ये लेबर तुमचे वाढू शकतात. एखादं की एक लेबर बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी 500 रुपये हजेरी जरी पकडलो आपण, तर 500 रुपये आपल्याला औषधाचं वाढलेलं आहे. मग तुम्ही 500 रुपयाचं औषध महाग घेण्यापेक्षा 500 रुपये त्या लेबरला द्या, पण ते जे काही काम होणार आहे की त्या झाडाच्या बरोबर सर्कलमध्ये जी आळवणी पडणार आहे त्याचं काम चांगलं होतं. मग ही आळवणी करत असताना आपण काय करतो की आळवणी करत असताना शेतकरी मित्रांनो की आपण त्याचं मुळी चांगली व्हायला पाहिजेत, तिथं कीड कुठली लागायला नसली पाहिजे, बुरशी कुठली लागायला नसली पाहिजे, आणि त्याला न्यूट्रिशन जे काही लागणार आहे पुढची वाढ करायला, तर त्या सगळ्या गोष्टीचं आपण तिथं थोडंफार फिडिंग देतो आपण, आणि त्याच्यामुळे ते पटकन वाढीला चालना द्यायला महत्वाचं चांगलं काम करत असतं. मग हेच तुम्ही जर का अपोज मध्ये पाणी जास्त करून दिलो आपण, तर एकतर एखाद्या ठिकाणी औषध जास्त गेलं पाण्याच्या माध्यमातून, आणि ज्या वेळेला म्हणजे एक गंमत म्हणून तुम्ही बघा प्रयोग करून की तुम्ही एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये तुम्ही 1 चमचा साखर टाकला आणि ढवळून पिला, तर ते पाणी तुम्हाला गोड लागणार आहे. पण तेच तुम्ही जर का एक बारडी घेतला आणि त्या बारडीमध्ये 1 चमच्याच्या ऐवजी तुम्ही 5 चमचा जरी साखर टाकला, तर त्या बारडीचं पाणी तुम्हाला गोड लागणार नाही. चाललंय तुमच्या पोटामध्ये पण ते गोड लागणार नाही. तसंच सेम तुम्ही जास्त बॅरलमध्ये तयार करून जास्त जरी औषध घातला, तरी ते परत पाण्यात मिक्स होऊन जे ज्यावेळेला ड्रीपनं जाणार आहे त्यावेळेला प्रत्येक रोपाच्या सानिध्यात आणि तिथं आजूबाजूला ते पसरायचं काम होत नाही. त्या झाडाला जे काही पर्टिक्युलर पाहिजे आपल्याला न्यूट्रिशन तिथं फिडिंग करायचं आहे ते होत नाही. त्यामुळं प्रत्येक झाडाच्या शेजारी जरा जरा गेलं पाहिजे. मग हे किती गेलं पाहिजे? बऱ्यापैकी प्रत्येक रोपाला 25 ते 40 मिली पर्यंत तुम्ही घालू शकता. 30 मिली ऑन अन ॲव्हरेज द बेस्ट आहे.
30 मिलीने जरी घालायचं म्हटलो तर 8 त्रिक 24, बऱ्यापैकी 250 लिटर पाणी लागतं तुम्हाला. 250 लिटर द्रावण तयार करायचं. जे प्रमाण आहे ज्या कंपनीचं, की आता बऱ्याच कंपन्यांचं 500 ml प्रति एकर प्रमाण असतं किंवा 3 मिली प्रति लिटर प्रमाण असतं, तर त्याप्रमाणे 250 लिटरची टाकी तयार करायची. आता 200 लिटरची टाकी असते बऱ्यापैकी, 50 लिटर एक्स्ट्रा करायचं. किंवा पंपानं जर करणार असला तुम्ही तर बऱ्यापैकी 15 पंपाचा हिशोब घालायचा. म्हणजे 250 लिटर म्हणजे 15 लिटरचं पंप असलं तर 250 लिटर बऱ्यापैकी होऊ शकतं. तर 15 टमरेल पाणी घ्यायचं. 15 टमरेल मध्ये तुमचं जे काही औषध आहे ते घालायचं आणि प्रत्येक पंपात ते 1-1 लिटर औषध घालून डायल्यूट करून आपल्या प्रत्येक रोपाला थोडं थोडं घालत जायचं. ह्याच्यामुळे काय होणार आहे तुमचं, की रोप सेट होऊन बाकी सगळी जलद प्रक्रिया होणार आहे. तर जे कोणी शेतकरी दादा की डायरेक्ट ड्रिपनं, म्हणजे अर्धा लिटर प्रमाण आहे पण मी 1 लिटर डायरेक्ट ड्रिपनं सोडतो, तर तुम्हाला एकदम प्रॉपर रिझल्ट मिळणार नाही, वाव मुवमेंट होणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं जे की आपण म्हणतो की बाबा फाउंडेशन चांगलं असलं की घर ऑटोमॅटिक खूप चांगल्या प्रकारे होतं. तर तोच प्रकार इथं होत असतो आपल्याला, की पहिल्या 4-8 जे आळवणी आपण घालतो, म्हणजे पहिले 4 आळवणी घालतो 8 दिवसाच्या टप्प्यामध्ये, तर त्याच्यामुळं जी काही तुमचा प्लॉट सुटत जाणार आहे, प्लॉट डेव्हलप होत जाणार आहे आणि प्लॉटची इम्युनिटी जी काही चांगली असणार आहे ती खूप चांगल्या प्रकारे होतं. तर ह्याची काळजी घ्या. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील किंवा अजून ह्याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरही चांगला व्हिडिओ बनवू. कलिंगड टरबूज शेतीमध्ये माझा प्रत्येक शेतकरी सक्सेस झाला पाहिजे, ह्यासाठी आपण काम करतो. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.